आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आलंय। धक्कादायक बाब म्हणजे हे रॅकेटच नवी मुंबईचे 2 पोलीस एका कस्टम अधिकाऱ्याला हाताशी धरून आपल्या सहकाऱ्यांसह चालवत होते। नवी मुंबई शाखेनं एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड करत आतापर्यंत 10 जणांना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये 2 पोलीस हवालदार, एक कस्टम अधीक्षक आणि 6 अन्य आरोपींचा समावेश आहे। या रॅकेटचा भांडाफोड बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिचकर यांच्या केसच्या तपासातून झाला। हे रॅकेट समोर आल्यानंतर पोलीस अधिकारीही चक्रावून गेलेत। पोलीस हवालदार सचिन भालेराव आणि संजय फुलकर तसेच कस्टम अधीक्षक प्रशांत गौर यांच्या अटकेनं एकच खळबळ माजली आहे। बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिचकर यांनी जाता जाता आपल्या नोटमध्ये नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला होता। या आरोपांची गंभीर दखल घेऊन नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी एसआयटी स्थापन केली। एसआयटीच्या तपासादरम्यान काही खळबळजनक गोष्टी समोर आल्यात। हे रॅकेट थायलंडसह परदेशातून ड्रग भारतात आयात करत होतं। त्यानंतर तो मुंबई आणि नवी मुंबईत आणला जायचा। ते एअरपोर्टवर आल्यानंतर तेथे कस्टमचा अधिकारी ते क्लिअर करत असे। नंतर त्याचा ताबा एजंटला दिला जात असे। पुढे ते ड्रग्ज पैसे देणाऱ्या माफियांना दिले जात। नंतर त्याचे वितरण देशात वेगवेगळी लोक करत होती। या ड्रग्जचा मोठा साठा नवी मुंबईत केला जात होता। तेथूनच तो संपूर्ण देशात वितरित केला जात होता। या प्रकरणी ड्रग्जच्या साठ्यासह 74 लाखांची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे। खारघर पोलीस ठाण्यातील हवालदार सचिन भालेराव याचा गुरुनाथ चिचकर यांच्याशी सातत्याने संपर्क होता। तपासाची कल्पना लागताच तो मूळ गावी पळून गेला होता, परंतु गुन्हे शाखेच्या पथकानं त्याला तेथून अटक केली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास नवी मुंबई पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाद्वारे सुरू आहे। वादळवारा लाईव्ह सिटी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।